राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मी मनसेतून बाहेर पडलो तरी मनसेमध्ये माझे अजून काही प्रेमाचे संबंध असलेले लोक आहेत, नेते आहेत. परवा दिवशी कोणीतरी एक जुनं आर के लक्ष्मणचं कार्टून फेसबुकवर टाकलं. त्या कार्टूनमध्ये स्वर्गवासी बाळासाहेब आणि स्वर्गवासी प्रमोद महाजन या संदर्भात ते कार्टून होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून मी एक कार्टून टाकलं आणि त्या कार्टूनमध्ये आर के लक्ष्मणने जे कार्टून केलं होतं, बाळासाहेबाच्या जागी उद्धवची आणि प्रमोद महाजनच्या जागी मी राज ठाकरेला दाखवलं. बऱ्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना त्याचं वाईट वाटलं, राग आला आणि या सर्वांनी मग माझ्यावर काय कॉमेंट करतील, मला कसं ट्रोल करतील, तर माझं वय, माझे पांढरे केस या सगळ्या गोष्टी काढल्या. हरकत नाही, प्रत्येकाचं वय वाढत असतं. माझ्यावर अशा पद्धतीनं ट्रोल करणाऱ्याच्या घरी तरुण बाप निश्चित नसेल, असला तर माझ्यासारखा ज्येष्ठ वृद्ध असा असेल. पण जो मला बाबा म्हणतो किंवा जो व्यक्ती मला मुलासारखा आहे, त्या अविनाशने मला फोन करून सांगितलं, अविनाश जाधवने मला फोन करून सांगितलं की बाबा तुम्ही राजसाहेबांविषयी वाईट बोलू नका. आणि मी त्याला शब्द दिला की अविनाश, या क्षणापासून मी असं कुठलंही शब्द, कुठलंही अक्षर, कुठलंही वाक्य असं बोलणार नाही ज्यामुळे राजसाहेबांचा अवमान होईल, त्यांची प्रतिष्ठा कमी होईल. तसं म्हणजे मी एक फार सामान्य माणूस आहे, राज ठाकरे खूप मोठे नेते आहेत. पण कसं असतं, माणूस ज्याच्यावर जास्त प्रेम करतो, दुरावारा जरी झाला तरी शेवटी माणूस बोलणार तर त्यांच्यावरच बोलणार. पण मी अविनाश जाधवला शब्द दिला आहे, मी तो शब्द प्राणपणाने पाळेल. सहज मला आठवलं की कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी, नगरसेवकांनी शिवसेनेला, म्हणजे एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तिला पाठिंबा दिला. आणि पाठिंबा देण्यामध्ये माजी आमदार राजू पाटील आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या दोघांचा फार मोठा सहभाग आहे. या दोघांचे मी एवढ्यासाठी कौतुक करतो की टोकांचे मतभेद या दोघात असल्यावर देखील कल्याण डोंबिवलीच्या प्रगतीसाठी म्हणून हे दोघं एकत्र आले आणि त्यांनी एक फार मोठा निर्णय घेतला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा. खूप चांगला निर्णय होता. पण हा निर्णय संजय राऊतला काही पटला नाही. मग त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं तुम्हाला सेनेबरोबरच जायचं होतं तर आमच्याशी युती का केली, राजसाहेब म्हणले मला हे आवडलं नाही, हे पक्षाचं धोरण नाही, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळायला सुरुवात केली. खरी गंमत आता मुंबईत आहे. मुंबईतली गंमत सांगण्याच्या अगोदर शाळेमध्ये मला वाटतं आम्ही 6वी 7वीला आम्हाला मराठीत एक धडा होता, त्या धड्याचा उल्लेख मी इथं मुद्दामून करतोय. तो धडा असा होता की एका कुटुंबामध्ये नवरा बायको, नवऱ्याची आई म्हणजे सासू आणि मुलगा, एक चौकोनी कुटुंब असतं. स्वाभाविकपणे मुलगा हा आजीच्या अंगावर जास्त असतो, सारखं तो आजीच्या मागे मागे करतो. हे त्या मुलाच्या आईला पटत नाही. तिला वाटतं मूल तर माझं आहे, पण ते सारखं आजी आजी करतं. तिला कुठंतरी थोडी एक असूया वाटते, सासूचा राग येतो, मुलाचाही राग येतो. एवढं मी मजा करते तरी मुलगा आजी आजी करतो. एकदा काय होतं की तीर्थयात्रेला म्हणून आजी बाहेरगावी जाते. आता आजी बाहेरगावी गेली, मग मुलाला आईशिवाय दुसरा पर्याय नाही. मग मुलगा आईच्या मागं मागं करतो. आईलाही खूप बरं वाटतं की आता मुलगा माझ्याकडं आला, माझा झाला. असे काही महिने होऊन जातात आणि मग एक दिवशी तीर्थयात्रेवरून आजी वापस येते.
आता आजी वापस आली, घरात आली, तरी मुलगा काही आजीकडे जात नाही. मग मुलाच्या आईला मनातून आनंद होतो की आता कसं सासूचं मी नाक खाली केलं, नातू काही जात नाही. आणि त्या आजीला आश्चर्य वाटतं की एवढा माझ्यावर प्रेम करणारा माझा नातू माझ्याजवळ काय येत नाही. आणि मग याच्यात 1-2 दिवस जातात आणि मग एके दिवशी आजी आपल्या नातवाला हाक मारते. बाळा, नुसतं बाळा म्हणण्याचा अवकाश. हा नातू त्याच्या आईच्या पदराला जो लागलेला असतो, जसं एखाद्या वासराची दोर सोडल्यावर ते वासरू गाईकडं म्हणजे आपल्या आईकडं झेप घेतं, तसं हा मुलगा आईचा पदर सोडून आजीकडे झेप घेतो आणि आजीच्या गळ्याला मिठी मारतो. ही मिठी पाहिल्यानंतर त्या मुलाची आई एवढंच वाक्य बोलते, वळणाचं पाणी वळणाला गेलं. मला या गोष्टीतून एवढंच सांगायचं आहे, उद्या जर मुंबईमध्ये शिवसेनेला म्हणजे एकनाथजी शिंदेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 6 नगरसेवकाची गरज पडली आणि शिंदे साहेबांनी जर राजसाहेबांना हाक दिली, तर राजसाहेब निश्चित उद्धवचा पदर सोडून एकनाथजी शिंदेकडे धाव घेतील. धन्यवाद.